नमस्कार, मी सन्मय पाटील आणि स्टॉक मार्केट आणि बरंच काही मध्ये आपलं स्वागत आहे. हा आठवडा थोडा उतार चढावचाच होता. ट्रम्पने भारताच्या पाकिस्तान युद्धामध्ये सीज फायर करण्यासाठी कोणतीही मदत केली नाही या विधानाने कंटाळून 1 ऑगस्ट पासून 25% टॅरिफ लावण्याचा डिसिजन घेतला. पण तो 7 ऑगस्ट पर्यंत पुश केला आणि असेही म्हटले जाते की लास्ट ऑगस्टच्या वीकमध्ये ट्रेड टॉकसाठी चे रिप्रेझेंटेटिव्ह इंडियामध्ये येणार आहेत. पण याचा स्टॉक मार्केटवरती फारसा काहीच फरक पडलेला नाही. डेच्या एंडिंगला निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीही ग्रीनमध्ये होते. पंजाब हाऊसिंग बँकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ यांनी अचानक रिझाईन केल्यामुळे स्टॉक इंट्राडे ट्रेडिंगला 17% पडला आणि काहीतरी मोठं कारण असल्याचा दावा आहे. 8वे वेतनचे पॉझिटिव्ह स्टेप्स दिसत आहेत, जे 2026 पासून लागू होण्याचा अंदाज आहे. निफ्टी 50 वीक स्टार्टला 24,784 ला होता आणि वीकेंड क्लोजिंगला 24,565 आणि सेन्सेक्स वीक स्टार्टला 81,309 होता आणि वीकेंड क्लोजिंगला 80,599, म्हणजेच वीक स्टार्ट पासून फक्त 0.80% पडलेला होता, जे रिकव्हरेबल आहे आणि जागतिक स्टॉक मार्केटच्या अवस्थेपेक्षा खूपच चांगले आहे. यासोबतच ट्रम्प गव्हर्नमेंटने 69 कंट्रीजवरती टॅरिफ्स लागू केले आहेत, जे 15 ते 41% पर्यंत आहेत, ज्यामुळे फक्त अमेरिकन स्टॉक मार्केट $1 ट्रिलियन ने पडले आहे आणि या टॅरिफ्समुळे अमेरिकन बिझनेसेसचे अजून नुकसान होणार आहे. आता नेक्स्ट वीकमध्ये आरबीआय मॉनिटरी पॉलिसी मीटिंग आहे, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट बद्दल डिसिजन घेतला जाऊ शकतो. ट्रम्प टॅरिफचा इफेक्ट तर आहेच, तसेच चा जॉबलेस क्लेम्स डाटा, यूकेचा इंटरेस्ट रेट अनाउन्समेंट, यूएस एक्सपोर्ट इम्पोर्ट डाटा, कोरिया आणि टर्कीचे इन्फ्लेशन रेट, तसेच ऑइल इन्व्हेंटरीकडे सुद्धा लक्ष राहणार आहे, कारण युरोपियन युनियनने रशियन ऑइलवरती सँक्शन लावले आहेत आणि भारताच्या रशियन ऑइलच्या परचेसवरती पेनल्टी लावण्याचे सुद्धा ने सांगितले आहे. याचसोबत युएस इंडिया ट्रेडचे टेन्शन आहेच, कारण ट्रम्पचे मूड कधीही बदलू शकतात. याचसोबत फॉरेन इन्व्हेस्टरचा कॅश आउटफ्लो जास्त होतोय, ज्याच्यामुळे स्टॉक मार्केटवरती दबाव आहे. बजाज ऑटो, टाटा मोटर्स, टायटन, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, LIC सारख्या मोठ्या कंपन्यांचे 2026च्या फर्स्ट क्वार्टरचे अर्निंग रिव्हील्स करणार आहेत, ज्यामुळे मार्केट सेंटिमेंट्स हलू शकतात. यासोबत JSW सिमेंट, हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सारखे मोठे स्टॉक्सचा IPO लॉन्च होणार आहे, जे ऑलरेडी ओव्हर सबस्क्राईब झाले आहेत. तसेच बऱ्याच कंपन्यांचे डिव्हिडंड अनाऊन्स केले जाणार आहे. तर हा आहे नेक्स्ट वीकचा प्रोग्राम आणि स्टॉक मार्केटच्या अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत राहा स्टॉक मार्केट आणि बरंच काही, आणि सबस्क्राईब आणि फॉलो करा लीगली इल्लीगलला.